नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा स्टडीलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत ऍसिड, बेस अँड सॉल्टचा एक्सरसाइज। चला तर बघूया। या आधीच्या लेक्चर मध्ये आपण ऍसिड, बेस, सॉल्टचा आपण चॅप्टर कंप्लीट केलेला आहे। आता आपण त्याचा एक्सरसाइज बघूया। बघा, एक्सरसाइज मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे? आयडेंटिफाय द ऑड वन आउट अँड जस्टिफाय। काय म्हटलंय पहिल्या क्वेश्चन मध्ये? आपल्याला खाली काहीतरी ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामधून ऑड मॅन आउट काढायचा, ऑड वन आउट काढायचा आहे आणि त्याला जस्टिफाय करायचं आहे। जस्टिफाय म्हणजे काय की तो ऑड का बरं आहे, तो बाकीच्या तीन पैकी ऑड का बरं आहे त्याचा आन्सर सुद्धा लिहायचा आहे। बघा काय म्हटलंय आता। फर्स्ट, क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड अँड अमोनियम। आता हे काय दिसत आहेत बरं तुम्हाला? क्लोराइड, नायट्रेट, हायड्राइड, अमोनियम। मॅम, आपण ते रॅडिकल्स बघितले होते ते आहेत का? तर हो, बघा क्लोराइड आहे, क्लोराइड म्हणजे Cl-, नायट्रेट म्हणजे NO3, हायड्राइड म्हणजे OH, अमोनियम म्हणजे NH4। तर हे काय झाले आहेत आपले सर्व रॅडिकल। तर आता ह्या रॅडिकल मधनं हा अमोनियम डिफरंट आहे, म्हणजे याचा आन्सर अमोनियम आहे। पण मॅम याचा आन्सर हा का बरं आहे? हा का बरं ऑड वन आउट आहे? कारण हे जे क्लोराइड आहे, नायट्रेट आहे, हायड्राइड आहे, हे तीन काय आहेत? अनायन आहेत। अनायन म्हणजे काय? निगेटिव्हली चार्ज। आणि जो आपला अमोनियम आहे त्याच्याजवळ पॉझिटिव्हली चार्ज असतो, म्हणून तो काय आहे? हा पॉझिटिव्ह रॅडिकल म्हणजे काय? कटायन आहे। तर याचा आन्सर अमोनियम। तसंच बघा सेकंड, हायड्रोजन, क्लोराइड, सोडियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम ऑक्साइड आणि अमोनिया। आता या चार मधून कुठला वेगळा आहे बघा बरं? हायड्रोजन क्लोराइड। का बरं? अदर्स आर बेसेस, म्हणजे सोडियम हायड्रोजन क्लोराइडला सोडल्यावर बाकी जे दिलेले ऑप्शन आहेत ते काय आहेत? बेस आहेत। बेस म्हणजे काय बघा? सोडियम हायड्रॉक्साइड आपण बघितले चॅप्टर मध्ये, हा बेस आहे। हा बघा कॅल्शियम ऑक्साइड, हा सुद्धा बेस आहे। अमोनिया हा सुद्धा बेस आहे। पण हा जो हायड्रोजन क्लोराइड आहे म्हणजे HCl, बघा HCl कुठे बघितला आपण? ऍसिड मध्ये, आणि ऍसिड मध्ये हा HCl कोणता ऍसिड आहे? स्ट्रॉंग ऍसिड, म्हणून हा बाकीच्या तीन पैकी वेगळा आहे। नंतरचं बघा, ऍसिटिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिड। काय म्हटलं आहे? ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय होतं बघा? CH3COOH हा असतो ऍसिटिक ऍसिड। कार्बोनिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl, नायट्रिक ऍसिड म्हणजे काय असतं? HNO3। तर हे झालं ऍसिड। बघा मॅम, आता इथे सर्व मध्ये तर ऍसिड ऍसिड दिलेला आहे, मग आम्हाला कसं माहिती यामध्ये कुठला ऍसिड आहे कुठला बेस आहे? पण बघा आता ऍसिड मध्ये पण पुढे तुम्ही जसे शिकाल तर तिथे वेगवेगळे टाइप्स आहेत, जसे इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक। आता मॅम हे काय आहेत? बघा सध्यासाठी तुम्ही इतकं लक्षात ठेवा, जिथे कार्बन आहे तो आहे ऑर्गॅनिक ऍसिड, जिथे कार्बन नाही तो काय आहे? इनऑर्गॅनिक ऍसिड। आता बघा ऍसिटिक ऍसिड, यामध्ये तुम्हाला कार्बन दिसत आहे। कार्बोनिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, नायट्रिक ऍसिड HNO3, या तिघांमध्ये कार्बन राहत नाही, म्हणजे काय? हे इनऑर्गॅनिक ऍसिड आहेत आणि म्हणून आपला ऑप्शनचा आन्सर काय आहे? ऍसिटिक ऍसिड, कारण हा ऑर्गॅनिक ऍसिड आहे आणि बाकी उरलेले काय आहेत? इनऑर्गॅनिक ऍसिड, म्हणून हा ऑड वन आउट आहे। नंतर बघा अमोनियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम नायट्रेट, सोडियम सल्फेट। तर याचा आन्सर काय आहे? अमोनियम क्लोराइड। आता अमोनियम क्लोराइड का बरं आन्सर आहे मॅम? तर बघा बाकीचे जे सॉल्ट आहेत, म्हणजे यावरून समजत आहे की हे सॉल्ट आहेत आणि ते कोणते सॉल्ट आहेत? न्यूट्रल सॉल्ट आहेत। न्यूट्रल सॉल्ट आता आम्हाला कसं माहित मॅम? बघा जर त्यांचा H+ म्हणजे
ते कटायन अनायन सेम अमाऊंट देत आहेत, तर त्यांचा पीएच काय असेल 7 असेल. आणि पीएच 7 म्हणजे काय की ते न्यूट्रल असतील. तर याच्यावरून आपण समजू की ते न्यूट्रल सॉल्ट आहेत. अमोनियम क्लोराईड म्हणजे काय येईल NH4Cl. हा काय आहे न्यूट्रल सॉल्ट नाही आहे. म्हणजे बाकी याला सोडून जे बाकीचे दिलेले आहेत ते न्यूट्रल सॉल्ट आहेत आणि त्यामुळे हा त्यामधून ऑड वन आउट आहे. नंतर बघा सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड. यामध्ये कुठला डिफरंट आहे सोडियम कार्बोनेट. बघा जसं तिथं बघितलं होतं तसंच याचं पण आन्सर काय आहे अदर्स आर न्यूट्रल सॉल्ट. हा म्हणजे काय आहे न्यूट्रल सॉल्ट नाही आहे. ठीक आहे. नंतर बघा 6 कॅल्शियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड अँड सोडियम ऑक्साइड. यामधला डिफरंट कुठला आहे झिंक ऑक्साइड. का बरं बाकीचे जे आहेत ते बेसिक ऑक्साइड आहे. मग मॅम हा झिंक ऑक्साइड कुठला ऑक्साइड आहे. तर बघा आपला हा झिंक आपल्या ग्रुप डी मध्ये म्हणजे आपल्या पिरियॉडिक टेबल मधला पिरियड आपल्या बॉक्स मधला डी ग्रुप मध्ये येतो आणि म्हणून काय आहे तो एम्फोटेरिक आहे. एम्फोटेरिक म्हणजे काय असतं जे एकतर ऍसिड सोबत पण रिॲक्ट होतात बेस सोबत पण रिॲक्ट होतात. म्हणजे काय ते न्यूट्रल सारखं आहे आणि म्हणून हे एम्फोटेरिक आहे आणि बाकीचे दिलेले काय आहेत बेसिक आहेत म्हणून हा त्यांच्यामधून डिफरंट आहे. नंतरचा बघा क्रिस्टलाइन ब्लू विट्रिऑल, क्रिस्टलाइन कॉमन सॉल्ट, क्रिस्टलाइन फेरस सल्फेट आणि लास्ट क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट. यामधला डिफरंट कुठला आहे बघा डिफरंट कुठला आहे क्रिस्टलाइन कॉमन सॉल्ट. आता तो का बरं डिफरंट आहे अदर्स आर क्रिस्टलाइन सबस्टन्स कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. काय म्हटलं आहे बघा आपण ब्लू विट्रिऑल बघितला. ब्लू विट्रिऑल काय होतं कॉपर सल्फेट पण त्यामध्ये वॉटरचे 5 मॉलिक्युल्स होते त्यामुळे त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. बाकी काय दिलं आहे बाकी बघा फेरस सल्फेट यामध्ये सुद्धा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन होतं आणि सोडियम कार्बोनेट यामध्ये सुद्धा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन होतं. आता यामधून डिफरंट कुठला आहे कॉमन सॉल्ट. यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन होत नाही म्हणून हा याचा आन्सर आहे. नंतर बघा काय दिलं आहे सोडियम क्लोराईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ऍसिटिक ऍसिड अँड सोडियम ऍसेटेट. आता यामधला डिफरंट कुठला आहे ऍसिटिक ऍसिड. का बरं कारण बाकीचे जे दिले आहेत बघा सोडियम क्लोराईड आपण इलेक्ट्रोलिसिस मध्ये याचा यूज केलं होतं. तर काय आहे तो इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ज्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो ज्यामुळे आपण अनायन्सना वेगवेगळं करू शकतो. ठीक आहे. तर काय आहेत हे इलेक्ट्रोलाइट्स आहेत आणि यामधला डिफरंट ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड काय आहे आपण मागे बघितलं ऑर्गॅनिक ऍसिड. नंतर बघा क्वेश्चन नंबर 2 राईट डाऊन द चेंजेस दॅट विल सीन इन ईच इन्स्टन्स अँड एक्सप्लेन द रिझन बिहाइंड इट. काय म्हटलं आहे आपल्याला खाली काहीतरी सेंटेन्स दिले आहेत आणि म्हटलं आहे की हे सेंटेन्स जसं वॉटर आपण कशामध्ये ऍड केलं कॉपर सल्फेट मध्ये ऍड केलं तर त्यामध्ये काय चेंजेस येतील आणि ते चेंजेस का बरं येत आहे त्याचं रिझन सुद्धा आपल्याला तिथे लिहायचं आहे. आता बघा काय आहे पहिला क्वेश्चन 50 ml वॉटर इज ॲडेड टू 50 ml सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. आता बघा वॉटर कॉपर सल्फेट वॉटरचा फॉर्म्युला H2O प्लस कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट आपल्याला ओळखीचं दिसत आहे ब्लू विट्रिऑल म्हणजे जेव्हा कॉपर सल्फेट मध्ये वॉटरचे 5 मॉलिक्युल्स असतील तेव्हा तो काय बनतो ब्लू विट्रिऑल. म्हणजे हा रिॲक्शन होऊन काय बनेल कॉपर सल्फेट 0.5 H2O. तर हे काय झालं आपला ब्लू विट्रिऑल. आता ही रिॲक्शन झाल्यानंतर काय मिळालं आपल्याला ब्लू विट्रिऑल म्हणजे आपल्याला काय चेंजेस झाले ते माहिती झालं
आता हा ब्लू विट्रिऑल आहे, म्हणजे याचा कलर कोणता असेल? ब्लू असेल. तर आपण लिहू शकतो की जेव्हा आपण 50 ml वॉटर 50 ml कॉपर सल्फेट मध्ये ऍड करू, यामध्ये रिॲक्शन होईल, आपल्याला यामध्ये एक कंपाऊंड मिळेल, त्याचं नाव आहे ब्लू विट्रिऑल आणि त्याचा कलर कोणता असेल? ब्लू असेल. आता यामागचा रिझन काय आहे? त्याला ब्लू कलर का बरं आला? तर यामध्ये कॉपर सल्फेटचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन झालं आणि त्या प्रोसेसमुळे त्या कंपाऊंडला ब्लू कलर आलं. तर हे त्या मागचं रिझन आहे. तर हेच आपण इथे लिहिलं आहे बघा. When 50 ml water is added to 50 ml solution of copper sulfate, त्यामध्ये कोणती रिॲक्शन होते? रिव्हर्सिबल. म्हणजे काय की हा पुन्हा रिॲब्झॉर्ब होऊ शकते, वॉटर जाऊ शकते. बघा आपण बघितलं होतं एक रिॲक्शन, त्यामध्ये ब्लू विट्रिऑलला जेव्हा आपण हीट केलं त्यामधला ब्लू कलर चालला जातो, फक्त व्हाईट पावडर उरतो, म्हणजे त्यामधले वॉटर मॉलिक्युल्स चालले जातात. तर हे काय आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन occurs and the color changes from pale blue to white and then change back to blue when water is added again. आणि बघा रिॲक्शन दिली आहे खाली. आपण कॉपर सल्फेट मध्ये वॉटर टाकलं, आपल्याला मिळाला कॉपर सल्फेट 0.5H2 म्हणजे आपला ब्लू विट्रिऑल. नंतरचा बघा 2 drops of indicator phenolphthalein were added to 10 ml solution of sodium hydroxide. काय म्हटलं आहे? आपण 2 ड्रॉप्स घेतले इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे आपण बघितलं होतं युनिव्हर्सल इंडिकेटर, जे आपल्याला शो करतात ज्यामध्ये आपण एखादा सबस्टन्स टाकला, जसं आपण वॉटर टाकला तर आपल्याला वॉटरचा पीएच माहिती होईल. पीएच वरनं आपण काय समजू? तो ऍसिड आहे, बेस आहे की न्यूट्रल सॉल्ट आहे. तर आता बघा आपल्याकडे इंडिकेटर आहे, त्याचं नाव काय आहे? फिनॉल्फथॅलीन. वेअर ॲडेड, तो कशामध्ये ऍड केलेला आहे? 10 ml सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तर फिनॉल्फथॅलीन कशामध्ये ऍड केला आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. हा फिनॉल्फथॅलीन काय आहे? आपला इंडिकेटर आहे. आता तो त्याचा फॉर्म्युला काय असतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो ते आपल्याला जाणून घ्यायचं नाही आहे. तो जस्ट आपल्याला कंपाऊंड दिलेला आहे. तो आपण जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये टाकू तर त्यामध्ये काय चेंजेस येतील आणि चेंजेसमुळे त्याच्यात काही जर कलर चेंज झाला असेल तर तो चेंज का बरं झाला त्याचं रिझन आपण सांगूया. काय लिहिलं बघा? फिनॉल्फथॅलीन इज an indicator used for determining the quantity of base. When 2 drops of phenolphthalein indicator are added to 10 ml solution turns pink. काय म्हटलंय बघा? जेव्हा फिनॉल्फथॅलीन आपण सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये ऍड करू तर त्याचा कलर कोणता बनत आहे? पिंक कलर. ठीक आहे. जसं तिथे ब्लू कलर बनला होता, इथे कोणता कलर बनला आहे? पिंक कलर. आता याचा रिझन काय? तो पिंक कलर का बरं बनलेला आहे? बिकॉज द ऍसिडिक पार्ट ऑफ फिनॉल्फथॅलीन रिॲक्ट्स विथ द बेस फॉर्मिंग सोडियम सॉल्ट ऑफ फिनॉल्फथॅलीन विच हॅज पिंक कलर. आता जेव्हा फिनॉल्फथॅलीन जेव्हा आपल्या सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतो तर तो सॉल्ट बनवतो. कशाचा? सोडियमचा. आणि त्या सॉल्टचा कलर असतो पिंक. म्हणून जेव्हा आपण हे रिॲक्शन करवतो तर त्याचा कलर काय बनतो? पिंक. तर याचं रिझन काय आहे? कारण तिथे सोडियम सॉल्ट बनतो आणि तो पिंक कलरचा असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 or 3 fillings of copper were added to 10 ml of dilute nitric acid and stirred. काय म्हटलं आहे? जेव्हा आपण कॉपरचे 2-3 फिलिंग्स म्हणजे ते काय असतं? आपला चुरा आपल्या कॉपरचा कशामध्ये ऍड केला आहे? डायल्यूट नायट्रिक ऍसिड. आणि मग त्याला आपण मिक्स केलं तर बघा काय होतं आहे रिॲक्शन? When copper metal react with dilute nitric acid, the metal does not displace hydrogen from acid like reaction with other metal. Instead, the reaction produce nitric oxide. आता बघा नॉर्मली काय होतं? जेव्हा एखादा मेटल
आपला जसं कॉपर सोबत, जसं एखादा ऍसिड एखाद्या मेटल सोबत जेव्हा रिॲक्ट करतो तर तो जनरली काय करतो, त्या ऑक्साईड मधला किंवा त्या कंपाऊंड मधला हायड्रोजन डिस्प्लेस करून टाकतो. पण जेव्हा कॉपर नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्ट करत आहे तर तो हायड्रोजन रिमूव्ह करत नाही, तो काय बनवतो, तो त्या ऍसिडचा ऑक्साईड बनवतो. बघा, नायट्रिक ऑक्साईड. तर हे याच्यामध्ये चेंजेस होतात. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. A litmus paper was dropped into 2 ml dilute HCl, then 2 ml concentrated NaOH was added to it and stirred. काय म्हटलं आहे? A litmus paper was dropped into 2 ml dilute HCl. काय म्हटलं आहे? सिंपल, आपल्याकडे लिटमस पेपर आहे, तो आपण HCl म्हणजे आपला ऍसिड मध्ये तो डिप केला. नंतर काय म्हणते, then 2 ml concentrated NaOH was added to it and stirred. काय म्हटलं आहे? आधी आपल्याकडे फक्त HCl होता, आता आपण त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड NaOH टाकलं. आता यामध्ये काय चेंजेस होत आहेत ते बघूया. A piece of litmus paper was added into 2 ml dilute HCl, blue litmus red. काय होत आहे? बघा, आपण जेव्हा एखाद्या लिटमस पेपर टेस्ट करतो, जर आपण तो लिटमस पेपर म्हणजे आपला ब्लू लिटमस पेपर जेव्हा आपण ऍसिड मध्ये टाकतो, HCl ऍसिड आहे, ऍसिड मध्ये टाकतो तर तो रेड होतो. तर आपण जेव्हा HCl मध्ये टाकलं तर तो रेड झाला, नॉर्मल आहे. नंतर बघा, when in the same solution 2 ml concentrated NaOH was added and stirred, then the red litmus turned blue. आता जेव्हा आपण त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड NaOH टाकलं त्याच सोल्युशन मध्ये जिथे HCl आहे आणि त्यानंतर मग आपण लिटमस पेपर टेस्ट केली, त्यामध्ये आपण ब्लू लिटमस पेपर टाकलं तर तो काय झाला, रेड लिटमस ब्लू झाला. म्हणजे काय, दिस इज ड्यू टू रिस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज ऑफ ब्लू अँड रेड लिटमस पेपर विथ ऍसिड अँड बेस. काय म्हटलं आहे? बघा, आपण जेव्हा आपला ब्लू लिटमस पेपर आपल्या ऍसिड मध्ये टाकलं तर तो रेड झाला, पण त्याच सोल्युशन मध्ये आपण जेव्हा NaOH टाकला आणि मग टेस्ट केलं तर तिथे रेड लिटमस पेपर काय झाला, ब्लू झाला. तर हे काय आहेत, हे का बरं होत आहेत चेंजेस, तर त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्रॉपर्टीज, म्हणजे आपल्याकडे ऍसिडच्या वेगळ्या प्रॉपर्टीज असतात, NaOH काय आहे, बेस आहे, तर बेसच्या वेगळ्या प्रॉपर्टीज असतात. तर ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मुळे आपल्याला लिटमस पेपर टेस्ट मध्ये वेगवेगळे रिझल्ट मिळत आहे. ठीक आहे. नंतर बघा, मॅग्नेशियम ऑक्साइड वॉज ॲडेड टू डायल्यूट HCl अँड मॅग्नेशियम ऑक्साइड वॉज ॲडेड टू डायल्यूट NaOH. आता इथे दोन कंडिशन दिल्या आहेत. जेव्हा मॅग्नेशियम ऑक्साइड कशामध्ये ॲड केलं आपण, डायल्यूट HCl, ही फर्स्ट कंडिशन, आणि दुसरी कंडिशन मॅग्नेशियम ऑक्साइड डायल्यूट NaOH सोबत आपण ॲड केलं. आता बघा काय होत आहेत दोघांचे रिझल्ट. मॅग्नेशियम ऑक्साइड इज अ बेस, आपल्याला माहिती आहे MgO काय आहे, बेस आहे. when a base react with an acid, म्हणजे आपण HCl सोबत जेव्हा त्याला ॲड करू, इट फॉर्म्स सॉल्ट. काय बनवेल, हा सॉल्ट बनवेल. कोणता सॉल्ट बनवेल, MgCl. ठीक आहे. अँड वॉटर, ही काय रिॲक्शन, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ठीक आहे. आणि आता जेव्हा तो बेस सोबत बनेल तर बेस सोबत काय बनवेल, तो बेस सोबत तो रिॲक्ट होणार नाही. का बरं, बेस बेस कधी रिॲक्ट होतं का, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कधी अट्रॅक्ट होतं का, नाही, नेहमी अपोजिट अट्रॅक्ट होतात. तर जेव्हा आपण ह्या दोन्ही रिॲक्शन करू त्यामधली फक्त एक रिॲक्शन होणार, ती कुठली, MgO प्लस HCl. कारण नेहमी ऍसिड बेसच रिॲक्ट करू शकतात, बेस बेस किंवा ऍसिड ऍसिड रिॲक्ट करू शकत नाही. आणि या प्रोसेसला काय नाव आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. बघा रिॲक्शन दिलेली आहे, MgO प्लस ट्वाइस HCl काय बनवेल, MgCl2 प्लस H2O. पुढे बघा अजून एक्सप्रेशन दिला आहे,
MgO does not react with NaOH as NaOH is a base, आपल्याला माहिती आहे, and base react only with oxide of non-metal. आता हे ऑक्साइड ऑफ नॉन मेटल म्हणजे काय आहेत? बघा, नॉन मेटलचं जे ऑक्साइड असतं ते ॲसिडिक असतं आणि त्यामुळे आपण काय करतो, त्यासोबत रिॲक्शन करवू शकतो. Form salt and water because oxide of non-metal are said to be acidic in nature. So neutralization reaction takes place, but MgO is an oxide of metal. The reaction is not possible. तेच म्हटलं आपण बेस सोबत रिॲक्ट करू शकत नाही. नंतर बघा F. Zinc oxide was added to dilute HCl and zinc oxide was added to dilute NaOH. बघा, आपल्याकडे जे वर दिलेलं होतं सेम क्वेश्चन आहे. When zinc oxide is added to HCl, zinc chloride and water is formed. In this reaction, zinc oxide is basic, which prove that it is amphoteric. आपण म्हटलं झिंक ऑक्साइड काय आहे? एम्फोटेरिक आहे. When zinc oxide is mixed with NaOH, sodium zincate and water are produced. आता बघा मॅम, वर तर आपण बेस सोबत रिॲक्ट केलं नाही, पण यामध्ये जो झिंक ऑक्साइड आहे तो काय आहे? एम्फोटेरिक नेचरचा आहे. एम्फोटेरिकचा अर्थ काय होतं? तो ऍसिड सोबत पण रिॲक्ट होईल आणि बेस सोबत सुद्धा रिॲक्ट होईल. त्यामुळे इथे तो सोडियम हायड्रॉक्साइड सोबत रिॲक्ट होईल आणि काय बनवेल? सोडियम जिंकेट प्लस वॉटर आर प्रोड्यूस. In this reaction, zinc oxide is acidic, due to which it is amphoteric as it show both acidic and basic properties. नंतरचं बघा काय लिहिलं आहे? Dilute HCl was added to limestone. काय म्हटलं आहे? जेव्हा आपण HCl, लाइमस्टोन म्हणजे काय असतं आपला? कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. काय असतं आपला? लाइमस्टोन. तर आपण HCl लाइमस्टोन सोबत ऍड करूया. लाइमस्टोन इज अ कॅल्शियम कार्बोनेट. When limestone is added to 10% solution of dilute HCl, then risk of effervescence म्हणजे काय? जे बुडबुडे निघतात CO2 चे गॅसेस is released due to reaction of acid with carbonate of metal. आता जेव्हा HCl CaCO3 म्हणजे आपल्या लाइमस्टोन सोबत रिॲक्ट होत आहे तर काय बनवत आहे? कॅल्शियम क्लोराइड, CO2 आणि वॉटर. तर ठीक आहे, आता आपल्याला ही जेव्हा रिॲक्शन होईल तर त्यामध्ये काय बबल्स दिसतील. म्हणजे जर आपण टेस्ट ट्यूब मध्ये केलं तर त्यामध्ये बबल्स दिसतील. ते बबल्स कशाचे असतील? CO2, कारण CO2 एक गॅस आहे आणि तिथून वॉटर सुद्धा निघेल. नंतर बघा, पीसेस ऑफ ब्लू विट्रिऑल वेअर हीटेड इन टेस्ट ट्यूब. ऑन कूलिंग वॉटर वॉज ॲडेड टू इट. काय म्हटलं आहे? ब्लू विट्रिऑलचे पीसेस जेव्हा आपण टेस्ट ट्यूब मध्ये हीट करू, त्याला हीट केल्यानंतर वॉटर वॉज ॲडेड. बघा काय लिहिलं आहे? When pieces of blue vitriol are heated in test tube, then the crystal structure of blue vitriol breaks. ठीक आहे, जो काही क्रिस्टल असेल ब्लू विट्रिऑलचा तो ब्रेक होऊन जाईल. कारण बघा, कोणतीही सॉलिड वस्तू तिला आपण हीट केलं तर ती मेल्ट होऊन जाते. टू फॉर्म कलरलेस पावडर अँड वॉटर कम्स आउट. ब्लू विट्रिऑलला आपण हीट केलं तर काय निघते त्यामधून? कॉपर सल्फेटचा पावडर प्लस काय निघतो? वॉटर निघून जातो. दिस वॉटर इज कॉल्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. When water is added to the same test tube, the white powder turns into blue color. आता आपण तोच पावडर, तोच कंपाऊंड ज्यामधून वॉटर गेलेला आहे त्यामध्ये थोडासा वॉटर टाकला तर तो ब्लू कलर होत आहे. ब्लू कलर अगेन. दिस इज ड्यू टू रिव्हर्सिबल रिॲक्शन. रिव्हर्सिबलचा मीनिंग काय होतो? जेव्हा आपण जसं आपण या साईडला जातो नेहमी रिॲक्शन मध्ये, तर काय होईल? ती रिॲक्शन या साईडून इकडे पण होईल. म्हणजे जसं HCl प्लस CaCO3 ने हे प्रोडक्ट बनत आहे, तर हे प्रोडक्ट जोडल्यानंतर
हे प्रोडक्ट रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट मिळतात. तर ही आहे रिव्हर्सिबल रिॲक्शन. टेकिंग प्लेस फ्रॉम अनहायड्रेट सॉल्ट टू हायड्रेट सॉल्ट अँड वाइस वर्सा. ठीक आहे, तर हा झाला आन्सर. नंतर बघा काय दिलं आहे. डायल्यूट H2SO4 was taken in an electrolytic cell and electric was passed through it. काय म्हटलं आहे, आपण H2SO4 घेतलं डायल्यूट आणि एक कशामध्ये घेतलं, इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये, आणि मग काय झालं त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास झाली. आता बघा काय लिहिलं आहे. इन डायल्यूट H2SO4 H+ and SO4 ions are produced due to dissociation. कोणत्याही ऍसिडला जेव्हा आपण वॉटरमध्ये टाकतो तर तो डिसोशिएट होतो. डिसोशिएट झाल्यानंतर त्याचे दोन पार्ट बनतात, एक तर अनायन आणि एक कटायन. तर H+ SO4- झाले, ते आता वॉटरमध्ये आहेत. मग आपण इलेक्ट्रोलिटिक सेल लावली, त्यामधून इलेक्ट्रिक करंट पास झाला. ड्युरिंग दिस प्रोसेस H2 गॅस इज प्रोड्यूस ॲट निगेटिव्ह साइड अँड O2 गॅस इज प्रोड्यूस ॲट पॉझिटिव्ह साइड. तर ही कोणती प्रोसेस आहे, इलेक्ट्रोलिसिस. तर हे का बरं होत आहे, कारण यामध्ये इलेक्ट्रोलिसिस ही प्रोसेस होत आहे. नंतरचा बघा क्वेश्चन नंबर 3. क्लासिफाय द फॉलोइंग ऑक्साइड इनटू 3 टाइप्स अँड नेम टाइप्स. काय म्हटलं आहे, कॅल्शियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड, CO2, SO3, Na2O, ZnO, Al2O3 अँड Fe2O3. हे काय आहेत, आपल्याकडे कंपाऊंड दिलेले आहेत. यांना आपल्याला ऑक्साइडच्या 3 टाइप्स मध्ये मांडायचं आहे टेबलमध्ये अँड स्टेट द नेम. ठीक आहे, बघूया. आता बघा आपण याला क्लासिफाईड केलेलं आहे. पहिला आहे ऍसिडिक ऑक्साइड, मग काय आहे बेसिक ऑक्साइड, आणि मग काय आहे एम्फोटेरिक ऑक्साइड. आता बघा ऍसिडिक ऑक्साइड कोणकोणते आहेत, CO2 अँड SO3. तसं बेसिक ऑक्साइड काय काय आहेत, कॅल्शियम ऑक्साइड, MgO, Na2O. नंतर बघा एम्फोटेरिक ऑक्साइड, ZnO, Al2O3 अँड Fe2O3. एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे काय, की जे दोन्ही सोबत रिॲक्ट होतात, एक ऍसिड सोबत आणि दुसरं बेस सोबत सुद्धा. ठीक आहे, तर हे काय झालं, क्लासिफिकेशन ऑफ ऑक्साइड. आताच्या या पार्टमध्ये आपण इथपर्यंतच बघूया. या पुढचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.